ह्या इथे मी माझी 5 पिढ्याच्या वरती अष्टपिढ्या केलेल्या आहे। आमचा हा देव जो घाटोबा देव आहे हा आमचा ग्रामदैवत असून वेशीवरचा देव असतात त्याच्यापैकी हा देव आहे। हा आमचे लोक जेव्हा जुने पूर्वज त्या रस्त्यात पूर्वी हा फक्त एक 5 फुटाचा 10 फुटाचा पायदळीचा रस्ता होता। घाटकोपरला लोक यायचे, खाडी होती पलीकडे, खाडी क्रॉस करून आल्यानंतर लोक जे यायचे त्या लोकांना रात्री अपरात्री येताना भीती वाटायची, पण भीती वाटताना सुद्धा त्यांच्या बाजूने एक माणूस मोठी काठी घेऊन घोंगडी घातलेला आणि घोंगरावर वाजत अरे कुठे जायचे तुला? नाही मला गावात जायचे। मग तो माणूस त्यांच्याबरोबर चालत चालत यायचा आणि गावाच्या आमच्या जे गावठाण आहे गावठाणच्या वेशीवरती म्हणजे पुढे गेले का भुलिंगेश्वर मंदिर, भुलिंगेश्वर मंदिर जरा पुढे गेलं का आमचं गाव सुरू होतं 15 वर्षाला मुंबईपैकी। तिथे पोचल्यानंतर जो धनगरासारखा माणूस होता किंवा कोण असायचा तो गायब व्हायचा, तो दिसायचा नाही आणि माणूस वगैरे अरे आपल्यावर आता तो, पण तो आमच्या म्हणजे सगळ्या आमच्या जे गावठाणच्या पूर्वीची 400-500 वर्षापूर्वी आमची जी वस्ती येते ती गावठाणमध्ये वस्तीत राहणाऱ्या लोकांचा तो एक राखणदार होता आणि राखण म्हणून घाटोबा त्याचं नाव राखणदार एक हा होता। एक आमचा हनुमान मंदिर तिथे एक आहे, पुढे शंकर देऊळ आहे ही आमची। आणि आता मध्ये जिथे चेंबूर स्टेशन झाले तिथे आमचं भुलिंगेश्वर मंदिराचं कॉम्प्लेक्स आहे, शंकराचं देऊळ आहे, शीतलादेवीचं देऊळ आहे, विठोबाचं देऊळ, असे अनेक देवतांची देवळं आहेत। आता त्या देवतांच्या व्यतिरिक्त एक आपण सीमेचा देव असतो तसा हा घाटोबा आणि आमच्या पूर्वजांनी स्वतः अनुभवलेल्या गोष्टी, त्यांच्या पूर्वजांनी माझ्या पूर्वजांनी अनुभवलेल्या ज्या आम्हाला अख्यायिका नाही, ज्या खऱ्या गोष्टी सांगितल्या की बाबा घाटकोपरला येताना मी एकटा कसे घाबरून यायची, शेतकरी प्रधान गावात असतात पण तरी त्या लोकांना मदत केली। आज आम्ही हे पुरातन जे होतं छोटं आता बसताना पण डोक्याला वगैरे लागायचं, तर असंच आमचा विचार चालला तर नवीन बनवायचे। तर इथून जे लोकल आमदार मंगेश कोराळकर हे पण आणि त्यांचे मित्रपरिवार आणि त्यांचे इथूनचे जे होते मंडळी हेच मी रिन्यू करून काय नाही घेत, पण आमची एक संस्था आहे, संस्थेमध्ये आम्ही काढा पण नाही बरं मी माझी इच्छा आहे की हे जेवण मी करू, पण तशी तुमची इच्छा तुम्ही करा का हरकत नाही। मग आणि त्यांनी काय केलं, त्यांनी याच्यात पुढाकार घेतला। मी स्वतः आर्किटेक्ट आहे त्यामुळे मी याचं ढाचा बनवून दिला त्यांना, ढाच्यावर त्या ढाच्यामधून सगळे कॉलम वगैरे घेऊन आणि हे देऊन संपूर्ण RCC मध्ये झालेले, पण याला 150 वर्ष तरी आता टेन्शन येणार नाही असं चांगलं देऊळ झालेलं आहे आणि पुढच्या पिढीला वगैरे त्याचा फरक। आणि हा देव जागृत असल्यामुळे आसपासचे लोक पण येतात, लग्नाचा असेल कसला कार्यक्रम असेल पहिल्या तिथे विडा ठेवण्याचे कार्यक्रम करत नाही, एवढं अजून काय मी सांगू शकत नाही। बस आपलं नाव आणि पद? माझं नाव भरत पाटे, मी आर्किटेक्ट आहे आणि या देवाचा ट्रस्टी। नमस्ते। आज या वास्तू ज्या ठिकाणी आपण उभा आहोत श्री भुलिंगेश्वर देवालय ट्रस्टची ही वास्तू आहे। या वास्तूला साधारण 350 वर्षाचा इतिहास आहे। ज्या समाजाच्या वतीने याचे व्यवस्थापन पाहिले जाते तो पाटाळ क्षत्रिय समाज, आम्ही सर्वजण त्याचे सभासद आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चेंबूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ याची ज्यांनी स्थापना केली ते त्यांचे वडील ह्या वास्तूचे आणि या संपूर्ण ट्रस्टचे वहिवाटदार होते। एक गोष्ट जरूर इथे नमूद केली पाहिजे की ही जी वास्तू आहे हे घाटोबा हे जे महाराज आहे ते पूर्वीच्या काळी म्हणजे साधारण आमची 3-4 पिढ्या आधीची जी व्यक्ती आहेत किंवा आमचे जे जुने जाणकार आहेत की रात्रीच्या काळी ज्यावेळी एखादी व्यक्ती त्या साईडहून चेंबूर गावठाण किंवा चेंबूर चरे या गावामध्ये प्रवेश करायचे तेव्हा एकट्याला कोणाची तरी सोबत लागायची तेव्हा हे घाटोबा महाराज नेहमी सोबत असायचे आणि पूर्ण सुरक्षित असा तो प्रवास असायचा। त्याचप्रमाणे खूप आधी म्हणजे साधारण 125 ते 150 वर्षापूर्वी एक गावाळी म्हणून कार्यक्रम व्हायचा, ते चेंबूरचे ग्रामस्थ या इकडे येऊन तो कार्यक्रम देखील सादर करत होता आणि सध्या जे व्यवस्थापन आहे ते अतिशय उत्कृष्ट प्रमाणे कार्यरत करत आहे आणि त्यांना मुख्य जी साथ दिली की आपल्या या विभागाचे आमदार श्री मंगेश कोराळकर यांनी याचा जीर्णोद्धार केला आहे। यापूर्वी जे इथे मंदिर उभं होतं ते साधारण 125 ते 150 वर्षापूर्वीचं पुरातन मंदिर होतं आणि एकंदरीत तुम्ही पाहिलं तर आजचा जो माहोल आहे या इथे अतिशय भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या महाराजांचा नेहमी असा प्रत्यय येतो। या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी येथील उपशाखा प्रमुख श्री नागेश यांनी अतिशय एक चांगलं म्हणजे कोऑर्डिनेशन जे बोलतात ते आमदार साहेबांबरोबर केलेलं आहे आणि भव्य दिव्य अशी वास्तू
उभी केलेली आहे। भविष्यात हे जे आपले घाटोबा महाराज आहेत हे आपल्याला नेहमी साथ देतील असे बोलतो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो। मंदिराबाबत चंद्रकांत वासुदेव म्हात्रे या मंदिराचा मी ट्रस्टी आहे आणि आज या घाटोबाचं रिन्यूशन पुन्हा त्याचं पुनर्वसन केलेलं आहे। घाटोबाचं सकाळी पूजा 2दा झाली, एकदा त्यांनी केली, एकदा आमच्या तर्फे केली पूजा, समजलं गेली। आणि हे तर जवळजवळ 200 पूर्वीच्या 200 वर्ष प्राणी आम्ही सातत्याने त्याची ती पूजा करत आलेलो आणि जागृत देवस्थान आहे। त्याचे काही असे आम्हाला किस्से पूर्वजांकडनं कळलेले आहेत। म्हणजे रात्री 1-2 वाजता रेल्वे काही नसताना ते जात असताना एक त्यांचा मित्र, गावातलाच एक मित्र त्यांना भेटतो रस्त्यात आणि जातो आणि घरी गेल्या दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा ते भेटल्यानंतर ही असते गोष्ट ती कंटिन्यू करतात। तो बोलतो कधी झालं, काय झालं, त्याला विचारतो। असं किती जणांच्या बाबतीत झालं, मी रात्री तुझ्याबरोबर नव्हतो, मग हा देव आमच्या माणसाला रात करायचा रात्रीच्या वेळेस सोबत करायचं, अशी आख्यायिका आहे देवाची। आमदार आमच्या एरियामधलेच आहेत, ते नेहमी येतात इकडे तिकडे, माहिती आहे ना। त्यांची मंडळी पण बरीच आली होती, पूजा केली, काही ते मंदिर बनवायला आम्हाला सहकार्य केलं, म्हटलं की नाही, आणि पूजा पण केली आणि आमच्या मंडळीने पूजा केली। चंद्रकांत वासुदेव म्हात्रे, वासुदेव निवास, चेंबूर गाव। आज घाटोबा देवाचा वाढदिवस आहे आणि माझी चतुर्थीला दरवर्षी हा वाढदिवस असतो। माननीय आमदार मंगेश कुर्डीकर साहेब यांच्या नेतृत्वात आणि यांच्या पुढाकाराने हा जो मंदिर एवढं सुंदर असं मंदिर आहे त्या बांधण्यात आलं। गेल्या कित्येक वर्षापासून आम्हा चिंबूरवासियांचं, टिळकनगरवासियांचं हे ग्रामदेवत आहे आणि या ग्रामदेव असताना भुलंगेश्वर ट्रस्ट गेल्या कित्येक वर्ष याचा सांभाळ करते आणि हे छोटंसं मंदिर कशा प्रकारे मोठं होईल ही आमच्या मनामध्ये प्रत्येक वेळेला अपेक्षा होती आणि खऱ्या अर्थाने घाटोबा देवाने मंगेश कुडाळकर साहेबांना पाठिंबा दिला, त्यांना बळ दिलं आणि कुडाळकर साहेबांनी पुढाकार घेऊन ते मंदिर इतकं सुंदर प्रकारे बनवलं। आम्ही खरंच सर्व चिंबूरवासीय, टिळकनगरवासीय कुडाळकर साहेबांचे आभार मानतो, कारण खरोखरच इतकं सुंदर असं मंदिर या ठिकाणी बनलंय आणि मंदिर बनणं देवाचा वाढदिवस आजच आहे आणि मंदिराचं उद्घाटन देखील आजच झालं। आणि संपूर्ण चिंबूरवासियांना, आमच्या कॉलनीतल्या लोकांना सर्वांना आम्ही शुभेच्छा देतो आणि सर्वांना आमंत्रित करतो की तुम्ही सर्वांनी घाटोबा देवाचं दर्शन करण्यासाठी या आणि महाप्रसादाचा लाभ घ्या। सर्वप्रथम घाटोबा मंदिर हे आमच्या चिंबूर रहिवाशांचं दैवत आहे आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं मनोकामना पूर्ण होते, जे पण आपण मागतो ते पूर्णच होते। म्हणजे त्यामुळे आम्ही कोणत्याही कामाला जाताना ह्या मंदिराचं नामस्मरण करूनच पुढे जातो आणि या मंदिराचं जीर्णोद्धार माननीय कार्यसम्राट आमदार कुडाळकर साहेब यांच्या फंडातून झालेलं आहे आणि त्यांनी केलं, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे। आणि तसेच अशी सुंदर वास्तू उभारली आहे आणि चिंबूरकरांच्या आस्थेचा प्रश्न होता हा आणि आज त्यांनी मंदिर चांगल्या प्रकारे बांधून आम्हाला सर्वांना प्रसन्न केलं। 1.5 वर्षात पावणे 2 वर्षानंतर आमची युतीची सरकार आली आहे। शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा साहेब तेव्हापासून जोपर्यंत हे मंदिराची कामं आहेत ही सगळी पूर्ण होत आहेत, मोदी साहेब पण ही कामं करतायत। आमची युतीची सरकार जी आहे ही पद्धतशीर मंदिराच्या कामाला यशस्वीपणाने हात लावते आणि आम्ही याच्या पुढेही ही अशीच कामं पुढे चालू ठेवणार आहोत। आणि आमचा वार्ड क्रमांक 149 कदम साहेब, चव्हाण साहेब, रोकडे, ओंकार आणि राजू हे आमचे सगळे सहकारी आहेत आणि आमचे जे मोठे आहेत आमदार त्यांना नमस्कार, त्यांच्या सहकार्याने आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्यांना शुभेच्छा आहेत। याच्या निवडणुकीमध्ये त्यांनी निवडून यावं आणि आम्ही ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे राहू। आमदार साहेबांच्या फंडातून हे मंदिर 100 वर्ष जुनं आहे आणि याचा जीर्णोद्धार नवीन मंदिर करण्यात आलं आहे, त्याचा खूप आनंद आहे आम्हाला। आजूबाजूचे परिसराचे जी लोक आहेत ते खूप आनंदित आहेत, कारण की एवढं जुनं मंदिर साहेबांच्या फंडातून, साहेबांच्या माध्यमातून होत आहे, त्याच्यामुळे लोक खूप खुश आहेत। मंदिर होत आहेत तिकडे अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिर आणि इकडे भूलिंगेश्वर मंदिर, आम्हाला आनंद एवढा होत आहे की आम्ही सांगू शकत नाही। साहेब यांच्या हस्ते 9:30 वाजता सकाळी उद्घाटन करण्यात आलं आहे। साहेबांना अधिवेशन हे आर्किटेक्ट आणि सर्वांनी मिळून केलेलं आहे आणि साहेबांच्या फंडातून हे काम झालं।
जे आमदार मंगेश कुडाळे यांच्या सहकार्याने मंदिराचं काम पूर्ण झालेलं आहे आणि त्यांच्या मार्फत सकाळी 9:30 वाजता त्यांची पूजा झालेली असते कळसाची. त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत. साहेब येऊन गेले, पूजा करून गेलेले आहेत. आम्ही आता सहकार्यानं मदत आमचे सगळं सहकार्याला मदत करत आहोत. घाटोबा मंदिराचं नूतनीकरण झालेलं आहे आणि ह्याच्यात आमचे अतिशय लाडके आणि कार्यसम्राट कुडाळकर ह्यांचा मोठा हात आहे. त्यांनी हे सुरुवात केलेली आहे. हे घाटोबा मंदिर मला वाटतं माझ्या आठवणीत 1960पासून इथे आहे, पण त्याचा जीर्णावस्था ती जीर्णोद्धार मंगेशकरांनी केला आहे कुडाळकर साहेबांनी. खूप आनंद झाला आहे आणि आता मला वाटतं ह्या आमच्या परिसराची खूप भरभराट होईल, कारण आम्ही आमच्या ग्रामदैवताला विसरलो होतो अजूनपर्यंत, पण मंगेशजींनी त्याची आठवण करून दिली आणि खात्री आहे मला की आता याच्या आशीर्वादाने आमच्या पूर्ण परिसराचा छान प्रगती होईल. त्याचबरोबर याचे देवाचे आशीर्वाद मंगेशजींना लाभतील, त्यांचीही प्रगती होईल नक्कीच. धन्यवाद. अनेक वर्ष सातत्यानं मी या घाटोबाचं म्हणजे भुवनेश्वर देवालय ट्रस्टचं हे मंदिर आहे त्याचं दर्शन घेण्यासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित असतो मी. त्यांचं आमचं ग्रामदैवत आहे, आमचं दैवतच आहे. घाटकोपरला अनेक शिवसेनेच्या कार्यक्रमाच्या संदर्भात येत असताना या रस्त्यावर जात असताना आवर्जून मी 24 तास खुलं असणारं मंदिर म्हणजे हे मंदिर आमचं ग्रामदेवतेचं आणि याचं आम्ही दर्शन घेत असतो. आज चांगल्या पद्धतीने याचा जीर्णोद्धार केला आहे, चांगल्या पद्धतीचं सुशोभीकरण केलं आहे, त्याबद्दल मंगेशजींना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. खरं तर एक चांगल्या पद्धतीच्या वातावरणात या मंदिराची निर्मिती या ठिकाणी झाली. मला वाटतं हे पुरातन मंदिर आहे. कळलं याचा शोध घ्यायला गेलं की याचा आपण खोल जाऊन विचार करायला गेलं की ही जागा फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी या ट्रस्टची त्या ठिकाणी होती. त्याचं नंतर रूपांतर छोट्या स्वरूपात झालं, बाजूला पेट्रोल पंपवाला, अशा अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत. पण चांगल्या पद्धतीनं हे देवस्थानाचं कार्य हे उभं राहिलेलं आहे, जीर्णोद्धार या ठिकाणी झालेलं आहे. खास करून इथल्या ट्रस्टला धन्यवाद देतो. सातत्याची देखभाल करण्याचं काम त्या ट्रस्टचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी करत आहेत. त्याबद्दल त्या सगळ्या ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आमचं ग्रामदैवत म्हणून त्या ठिकाणी धन्यवाद देतो. कळलं असंच कार्य या भविष्यामध्ये यापुढे या ग्रामदैवताचं या ठिकाणी आपण करत जाल अशी सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो. पुनश्च एकदा अखंड चिंबूरकरांनी याचा आस्वाद या ठिकाणी आजच्या या महोत्सवाचा घ्यावा अशी या ठिकाणी विनंती करतो.